Good morning, student. Standard 7 subject English. Unit 4.5 from the Selfish Giant, page number 107. Good morning, student. Welcome. Today we are going to see 4.5, page number 107 from the Selfish Giant. This is a very interesting story today we see. Now open your book and get ready. मुलांनो आपण पुस्तक उघडायचं आहे, पान नंबर 107. पुस्तक वही पेन घेऊन आपण या ठिकाणी हा धडा समजावून घ्यायचा आहे. 4.5 from the Selfish Giant. This is a very interesting story given in your textbook. From the Oscar Fingal O. Clarity's Wild was an Irish playwright. Oscar Fingal is an Irish playwright, novelist, essayist, and a poet. Playwright, नाटककार, novelist, कादंबरकार, essayist, कथालेखक, and poet, कवी आहे. The Selfish Giant is a short fantasy story for children which revolves around a giant who builds a wall to keep children out of his garden but learns compassion from the innocence of the children. The Selfish Giant ही जी आहे काल्पनिक कथा आहे. फॅन्सी FANTASY, फॅन्सी म्हणजे काल्पनिक. स्टोरी फॉर अ चिल्ड्रन, मुलांच्यासाठी ही एक काल्पनिक कथा आहे. रिव्हॉल्व्स म्हणजे फिरणे, आणि रिव्हॉल्व्स म्हणजे फिरणे. ही जी गोष्ट आहे ती राक्षसाभोवती फिरते. म्हणजे मूळ विषय हा याच्यातील कॅरेक्टर आहे ते जायंट आहे. हू बिल्ड्स अ वॉल, की ज्यानं आपल्या घराच्या भोवती कंपाऊंड घातलेलं आहे. टू कीप चिल्ड्रन आउट ऑफ हिज गार्डन, की ज्या बागेमध्ये मुलांना खेळायला मिळू नये, खेळता येऊ नये. बट लर्न्स कॉम्पेशन फ्रॉम द इनोसन्स ऑफ द चिल्ड्रन. लर्न्स म्हणजे शिकणे, कॉम्पेशन म्हणजे करुणा, दया, प्रेम. फ्रॉम द इनोसन्स, निरागस, बालिश अशा मुलांच्याकडून त्यानं ही करुणा, दया शिकलेले आहे. ते आपल्याला या धड्यामध्ये पाहायला मिळेल. First we see here warming up activity. From pairs, make a list of things that you usually share with others, and another of things which you do not usually share. Now write how you feel when. आता बऱ्याच वेळा आपण आपल्या आलेला अनुभव किंवा आपल्या ज्या एक्सपिरियन्स आहे, बऱ्याच गोष्टी सिक्रेट ठेवतो किंवा काही त्या ठिकाणी आपण शेअर करतो. शेअर केल्यानंतर आपल्याला काय वाटतं, किंवा आपल्याजवळ गोपनीय ठेवलं, गुपित ठेवलं तर कसं वाटतं. त्यातून व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन यू शेअर युअर एक्सपिरियन्स, हाऊ वी फील. वी सी हिअर सम एक्झाम्पल. You share your tiffin with others. You eat all by yourself. आता हा अनुभव आपल्याला बऱ्याच वेळा मिळतो की डबा, आपण खाऊचा डबा असेल, जेवणाचा डबा आपण दुसऱ्यांना शेअर करून खाल्ला किंवा एकटाच खाल्ला. हाऊ यू फील देअर, व्हॉट विल यू गेट एक्सपिरियन्स फ्रॉम दिस. डबा खाण्यामध्ये, शेअर करून खाण्यामध्ये, एकटा खाण्यामध्ये, how you feel, how do you feel. दूसरा एक्सपिरियन्स दिलेला आहे. यू प्ले इन अ टीम. युअर
यू प्रॅक्टिस अलोन, एकटंच सराव खेळायला लागलाय आणि टीममध्येच खेळणं, व्हॉट इज द डिफरन्स यू फील. तिसरा एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल दिलेला आहे. यू हिअर अ पीस ऑफ न्यूज, यू टेल द न्यूज टू अदर्स. एखादी बातमी स्वतः ठेवला किंवा लोकांना सांगितला. हाऊ डू यू फील देअर. यू रीड समथिंग नाईस बट डोंट टेल अदर्स अबाउट इट. एखादी चांगली गोष्ट वाचला, ती जर आपण दुसऱ्याला सांगितलं नाही. यू टेल अदर्स अबाउट द इंटरेस्टिंग थिंग यू हॅव रीड आणि दुसऱ्यांना सांगितला. हाऊ डू यू फील द डिफरन्स देअर. चौथं एक्झाम्पल, 5 नंबरचं एक्झाम्पल दिलेलं आहे. यू लर्न टू मेक समथिंग न्यू, यू टीच इट टू अदर्स. एखादी नवीन गोष्ट शिकला, ती दुसऱ्यांना दाखवला, त्यात मिळालेला अनुभव. टेल हिअर द एक्सपिरियन्स. यातील अनुभव आपल्याला काय मिळतो हे आपण तुम्ही स्वतः. हाऊ डू यू फील द डिफरन्स बिटवीन द शेअरिंग अँड टेक युअरसेल्फ. त्या ठिकाणी आपल्याजवळचा अनुभव ठेवणं आणि दुसऱ्याला सांगणं, यामध्ये जो फिलिंग आहे ते काय वाटतं ते आपण या ठिकाणी सांगायचं आहे. नाव राईट हाऊ यू फील देअर. यानंतर नाव ओपन युअर वेल बुक, पेज नंबर 108 फ्रॉम द सेल्फिश जायंट. जसं आपल्याला शेअर केल्यानंतर यू फील बेटर, यू फील गुड. आपण ज्याला अनुभव शेअर करतो त्याला त्यातून आपल्याला आनंद मिळतो, प्लेझंट आनंद मिळतो. यू फील व्हेरी नाईस वेन वी फील शेअर एक्सपिरियन्स युअर एक्सपिरियन्स टू अदर्स. आपण मिळालेला अनुभव दुसऱ्याला ज्याला शेअर करतो त्यातून आपल्याला अतिशय आनंद मिळतो, बरं वाटतं, छान वाटतं. वी गेट प्लेझंट, आपल्याला आनंद वाटतो. तर या ठिकाणी असाच अनुभव आपण या स्टोरीमधून पाहणार आहोत. नाव ओपन युअर बुक, पेज नंबर 108 फ्रॉम द सेल्फिश जायंट. सेल्फिश स्वार्थी, जायंट म्हणजे राक्षस, स्वार्थी राक्षस. ही जी गोष्ट आहे कोणी लिहिलेली आहे? ऑस्कर फिंगर इज द रायटर ऑफ दिस स्टोरी. ही इज द playwriter, novelist, essayist, and poet. Now we see here the story, very interesting story here. Every afternoon, as they were coming from the school, the children used to go and play in the giant's garden. Every afternoon, दुपारी सकाळची शाळा मॉर्निंग स्कूल आहे. मॉर्निंग स्कूल नंतर when the children go back to home, as they were coming from the school, the children used to go and play in the giant's garden. त्या राक्षसाच्या बागेमध्ये मुलं when they come back to home, every day they like to go and play in the giant's garden. जायंटच्या राक्षसाच्या बागेमध्ये जायला मुलांना आवडत असते, खेळायला जाण्यासाठी. It was a large, lovely garden with a soft green grass. How was a garden? A lovely garden with a soft green grass. हिरवगार असं गवत होतं त्या ठिकाणी. Here and there over the grass two beautiful flowers. त्या बागेमध्ये जे गवतावरती सुंदर अशा प्रकारची ब्युटिफुल फ्लावर्स लाईक स्टार्स, ताऱ्यांच्या प्रमाणे फुलं चमकत होती त्या ठिकाणी. अँड देअर वेअर 12 पीच ट्रीज. 12 पीचची झाडं होती. दॅट इन द स्प्रिंग टाइम ब्रोक आउट इनटू डेलिकेट ब्लॉसम्स ऑफ पिंक अँड पर्ल अँड इन ऑटम बोर रिच फ्रूट. आता त्या बागेमध्ये 12 पीच ट्रीज होते आणि त्या पीच ट्रीना स्प्रिंग टाइम वसंत ऋतूमध्ये ब्रोक आउट इनटू डेलिकेट ब्लॉसम्स. डेलिकेट नाजूक, DELICATE डेलिकेट म्हणजे नाजूक, ब्लॉसम्स म्हणजे बहर किंवा मोहर येत असे झाडाला वसंत ऋतूमध्ये. पिंक अँड पर्ल, पिंक आणि पर्ल म्हणजे मोती, मोत्यासारखी
गुलाबी रंगाची फुलं त्याला बहरत असत. अँड इन द ऑटम बोर आणि शरद ऋतूमध्ये रिच फ्रूट सुंदर अशा प्रकारची फळं येत असत. द बर्ड सॅट ऑन द ट्री अँड sang so sweetly that the children used to stop their games in the order to listen to them. When children come back to home, they always see that there was a beautiful grass and there were beautiful flowers like stars, and in the springtime there was the blossom of pink and pearl, and in autumn rich fruits were there. वसंत ऋतूमध्ये शरद ऋतूमध्ये त्या ठिकाणी मुलांना फळं फुलं पाहायला मिळत होती आणि मुलांना त्या ठिकाणी खेळायला आवडत असे. द बर्ड्स सॅट ऑन द ट्रीज, झाडं पक्षी सुद्धा झाडावरती बसत असत. अँड सॅंग गाणं म्हणत असत स्वीटली, सुंदर प्रकारे, गोड. अँड द चिल्ड्रन यूज टू स्टॉप देअर, मुलांना त्या ठिकाणी थांबायला, यूज टू स्टॉप थांबणं, देअर गेम्स इन द ऑर्डर टू लिसन टू देम. ती गाणी पक्ष्यांची ऐकत मुलांना त्या ठिकाणी खेळायला आवडत असे. हाऊ हॅपी वी आर दे क्राय टू इच अदर. मुलं काय म्हणत असत? हाऊ हॅपी वी आर. When they come back, again they enter the garden, they see the beautiful scene. सुंदर असं दृश्य त्यांना पाहिल्यानंतर मुलं काय म्हणत असत? हाऊ हॅपी वी आर. आपण किती आनंदी आहोत. मुलांना त्या ठिकाणी सुंदर असं त्या बागेमध्ये खेळण्याचा आनंद मिळत असे. त्यामुळे मुलं ओरडत असत हाऊ हॅपी वी आर. वन डे, पण एक दिवस काय झालं? द जायंट कम बॅक. तो जो राक्षस आहे तो कम बॅक परत येतो. ही हॅड बीन टू विजिट हिज फ्रेंड्स द कॉर्निश ओगर. कॉर्निश ओगर नावाचा एक राक्षस होता. त्या राक्षसाकडे आपल्या मित्राकडे तो जायंट गेलेला होता. यू सी इन द पिक्चर, चित्रामध्ये आपण दिसतो पहा. ही कम बॅक अगेन फ्रॉम हिज फ्रेंड्स विजिट. मित्राला भेटून तो बऱ्याच दिवसानंतर परत आलेला आहे. अँड स्टेड हिम इथं फॉर 7 years. हाऊ मेनी इयर्स ही स्टेड टू द फ्रेंड. तो मित्राकडे किती दिवस राहिला होता? 7 years. हाऊ मेनी इयर्स ही स्टेड? हाऊ मेनी इयर्स ही स्टेड टू द फ्रेंड्स? टू 7 years. Who had the giant visit? कोण his friend? कोणत्या मित्राशी तो भेटला होता? कॉर्निश ओगर. and stay there 7 years. After the 7 years, where had the giant been for 7 years? Where had the giant been for 7 years? कोणाकडे 7 वर्षे गेला होता? His friend the Cornish ogre. And stayed. How many days he stayed there? 7 years. After the 7 years, 7 वर्षानंतर, he determined to return to his own castle. Determined, निर्धार करणे. To return म्हणजे परत येण्याचा. To his own castle. Castle किल्ला. The beautiful garden where there was his castle. जी बाग सुंदर होती तो त्याचा किल्ला होता. कॅसल म्हणजे किल्ला. When he arrived, आगमन होणे. आता आपल्याला हे प्रश्न विचारला होता. arriveचा ऑपोजिट वर्ड डिपार्च. आगमन होणे. He saw, सीचं saw past tense आहे. The children playing in the garden. ज्याला तो परत येतो त्याला तो पाहतो. काय पाहतो? The children playing in the gardens. मुलं त्या बागेमध्ये खेळत असतात. What are you doing here? He cried in a very gruff voice. And the children ran away. What did the giant do
he said when he saw the children were playing in the garden. ज्याला मुलांना तो पाहतो त्याला तो काय म्हणतो? He cried, what are you doing? The children, what is happened when the children listen the voice of the giant? राक्षसाचा आवाज ऐकल्यानंतर मुलं काय करतात? Children ran away. My own garden is my own garden, said the giant. तो राक्षस काय म्हणतो? My own garden is my own garden. ही माझी बाग आहे, ती माझीच आहे. Anyone can use that, and I will allow nobody to play in it myself. And one can understood that. Everyone can understand. सगळ्यांनी लक्षात घ्या. I will allow म्हणजे परवानगी देणे. Nobody कोणालाही परवानगी नाही to play in it त्यामध्ये खेळायला, but myself फक्त माझ्यासाठी. So he built a high wall all around it. त्यामुळं तो काय करतो? आपल्या त्या बागेच्या भोवती उंच असं कंपाऊंड बांधतो. He built a high wall all around it and put up a notice board. त्या ठिकाणी एक नोटीस बोर्ड लावतो. What was written on the notice board? काय लिहिलेलं असतं नोटीस वरती? Trespassers will be protected. आता याचा अर्थ काय होतो बघा? Trespassers will be protected म्हणजे प्रतिबंध असणे. आता याचा अर्थ काय होतो बघा? A legal action will be taken against the people who enter land or property without a permission. बरेच वेळा आपण घरावरती बोर्ड लावलेला पाहतो, कृपया परवानगीशिवाय आत येऊ नये. परवानगीशिवाय कोणीही आत येऊ नये. जर परवानगीशिवाय कोणीही असं बोर्ड भिंतीवरती लावलं, परवानगीशिवाय कोणीही भिंतीवरती जाहिरात चिकटू नये, कोणीही जाहिरात लिहू नये. तशा पद्धतीनं trespassers will be protected. A legal action will be taken if you will enter without permission. परवानगीशिवाय जर कोण आत आला तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा या ठिकाणी अर्थ होतो. He was very selfish giant. Selfish स्वार्थी, तो अतिशय स्वार्थी राक्षस असतो. The page number, look carefully on page number 109. The poor children had now nowhere to play, and they will prohibit. त्यांना प्रतिबंध करण्यात आलं असतं. They will not allow to enter and play in the ground. त्या मैदानावरती खेळायला मुलांना परवानगी नसते. त्यामुळं the children were very sad. The poor children had nowhere to play. They tried to play on the road. tried past tense झालेला आहे. मुलं त्यामुळे काय करतात? रस्त्यावरती खेळण्याचा प्रयत्न करतात. But the road was very dusty. Dusty म्हणजे धूळ असते. And full of hard stones. रस्त्यावरती कठीण दगड असतात. And they did not like it. मग त्यामुळं त्यांना ते आवडत नसतं, कारण त्यांना सॉफ्ट ग्रीन ग्रासवरती प्लेइंग they get very pleasant, and on the road there was a hard stones and dusty, so they will not like to play on the road. They used to wander around the high walls. They used to wander म्हणजे भटकणे, around भोवताली the high walls. ती मुलं काय करत असत? त्या कंपाऊंडच्या बाहेरच्या बाजूला फिरत असत, भटकत असत. when their lessons were over, शाळा सुटल्यानंतर, and talk about the beautiful garden inside. आणि मुलं काय चर्चा करत असत? आतील सुंदर बागेविषयी ती चर्चा करत. how happy we were there, they said to each other. काय म्हणत असत? how happy we were there. त्या ठिकाणी आपण किती आनंदी होतो. इनसाइड द गार्डन, त्या बागेमध्ये खेळत असताना
ब्लॉसम्स. आणि वसंत ऋतूमध्ये काय होत असतं, झाडांना फुलांचा बहार येत असतो. पण ऑल ओव्हर द कंट्री देअर वर लिटल ब्लॉसम्स अँड लिटल बर्ड्स. आणि सुंदर छोटी छोटे पक्षी पण येतात त्या ठिकाणी. ओनली इन द गार्डन ऑफ द सेंट पीज जँग इट वॉज स्टिल विंटर. पण फक्त त्या सेंट पीज जँगच्या बागेमध्ये काय झालेलं असतं, विंटर, हिवाळा असतो. द बर्ड्स डिड नॉट केअर टू सिंग इन. आता मुलं नाही म्हटल्यानंतर त्या बागेमध्ये पक्ष्यांना पण जायला आवडत नसतं गाणी गाण्यासाठी. गाणी जसं म्हणून पक्षी गातात ते गाणी गायला त्या पक्ष्यांना सुद्धा आवडत नसतं. द बर्ड्स डिड नॉट केअर टू सिंग इन इट अँड देअर वेअर नो चिल्ड्रन. Why the birds were not also enter the garden? Because there were no children. The children were not allowed in the garden, so the birds were also not take an interest or not went into the garden. मुलं आत बागेत नसल्यामुळं पक्षी सुद्धा त्या ठिकाणी बागेमध्ये गेली नाही आणि गाणे गाऊ लागले नाही. अँड द ट्रीज फॉरगॉट टू ब्लॉसम. फॉरगॉट विसरणे, टू ब्लॉसम. आणि त्या निसर्गानं सुद्धा बघा की झाडांना त्या ठिकाणी मोहर आला नाही, फुलं आली नाही. वन्स अ ब्युटिफुल फ्लॉवर पुट इट्स हेड आउट ऑफ फ्रॉम द ग्रास. एकदा एक सुंदर असं फूल त्या बागेमध्ये हेड आउट फ्रॉम द ग्रास, त्या गवतातून बाहेर आलं होतं. परंतु वेन इट सॉ, पण त्या फुलानं जेव्हा पाहिलं, सीचं सॉ पास्ट टेन्स आहे. द नोटीस बोर्ड, जे नोटीस बोर्ड आहे ते पाहतं, इट वॉज सो सॉरी, त्याला पण अतिशय वाईट वाटतं. फॉर द चिल्ड्रन दॅट इट स्लीप्ड बॅक इन टू द ग्राउंड अगेन. आणि मग तो जे फूल आहे ते स्लीप्ड बॅक, पुन्हा तेथून त्या ग्राउंडमध्ये ते फूल नष्ट होतं. अँड वेंट ऑफ टू स्लीप, झोपी जातं. द ओनली पीपल हू वेअर प्लेस्ड वेअर द स्नो अँड द फ्रॉस्ट. आणि फक्त त्या बागेमध्ये काय होतं, स्नो अँड फ्रॉस्ट. स्नो म्हणजे बर्फ, थंडी, गारठलेला ते अतिशय हिवाळ्यासारखं वातावरण त्या ठिकाणी पसरलेलं असतं. स्प्रिंग हॅज फॉरगॉटन दिस गार्डन, दे क्राईड. द पीपल, लोक म्हणतात, स्प्रिंग हॅज फॉरगॉटन, फॉरगॉटन, पास्ट पार्टिसिपल, विसरणे, इज अ गार्डन, दे क्राईड. सो वी विल लिव्ह हिअर ऑल इयर राऊंड. त्यामुळं सो वी विल लिव्ह हिअर ऑल द इयर राऊंड, वर्षभर बर्फ राहण्यासाठी ठरवतो. द स्नो कवर्ड अप द ग्रास विथ हर ग्रेट व्हाईट क्लोथ. आता त्या ठिकाणी काय झालेलं असतं, स्नो, बर्फ जो आहे, पांढरा शुभ्र असा बर्फ, कवर्ड अप द ग्रास, पूर्ण आच्छादलेला असतो. विथ हर ग्रेट व्हाईट क्लोथ म्हणजे अ गार्मेंट दॅट हँग्स लूजली फ्रॉम द शोल्डर्स. जसं गार्मेंट कापड आपण आपल्या गुंडावरती तशा पद्धतीनं त्याला म्हणतात झगा किंवा फ्रॉकसारखं सगळीकडे आच्छादलेला असतो. द स्नो कवर्ड अप द ग्रास विथ हर ग्रेट व्हाईट क्लोथ अँड द फ्रॉस्ट म्हणजे गोठलेले दव आणि स्नो म्हणजे बर्फ. पेंटेड ऑल ट्रीज सिल्वर. दवबिंदू जे गोठलेले आहेत झाडावरती सुद्धा सगळं पांढरं शुभ्र आच्छादन झालेलं असतं. त्याला बहर नसतो, फळं नाही. Then they invited the north wind, उत्तरेकडील वारे, नॉर्थ वाइंड, टू स्टे विथ देम. असे थंडगार वारं त्या ठिकाणी येत असतं. He came. He was wrapped in the furs. फर्स म्हणजे केसाळ, कातळं. And he rode all day about the garden. रोड म्हणजे ओरडणे बागेविषयी. And blew the chimney pots down.
chimney pots, दिवा. This is a delightful spot, he said. Delightful म्हणजे आनंदी अशा प्रकारचं हा स्पॉट आहे, ठिकाण आहे, तो म्हणत असते. We must ask the Hale to visit. Hale म्हणजे गारा. Hale गारा, HAIL, Hale गारा. To visit. So the Hale came. त्यामुळं गारा सुद्धा येतात. Every day for 3 hours he rattled on the roof of the castle till he broke most of the slates. आता गारांचा वर्षाव सुद्धा त्या ठिकाणी होत असेल. रूफ ऑफ द हाऊस, छतावरती कॅसल, टिल द ब्रोक म्हणजे तुटणे मोस्ट ऑफ द स्लेट्स, त्याची जी कौलं आहे ती सुद्धा त्या गारांच्या वर्षामुळे फुटत असत. And then he ran round and round the garden as fast he could go. तो वारा, थंडगार वाहणारा वारा जो आहे तो त्या भोवताली फिरत असे, हिमवर्षाव करत असे. He was dressed in a grey and his breath was like ice. आणि सभोवताल सगळं बाहेरच्या बाजूला करड्या रंगाचं होतं. and his breath was like ice. बर्फ आच्छादलेला श्वास सुद्धा, श्वासनामध्ये सुद्धा सगळं हिमवर्षाव असल्यामुळं बर्फच असेल. I cannot understand why the spring is so late in coming, said the selfish giant. तो स्वार्थी राक्षस म्हणतो की यावर्षी वसंत ऋतू का आला नाही, उशीर का झाला. I cannot understand. माझ्या लक्षात येत नाही. Why the spring is so late, उशीर का झालेला आहे in coming, the giant said. As he sat at the window and looked out of his cold white garden, त्या थंड आणि बागेमध्ये ज्याला पाहत असतो पांढऱ्या, I hope there will be a change in the weather. मला अपेक्षा आहे, खूप म्हणजे आशा आहे की हा वातावरणातील बदल, वेदर म्हणजे हवामानातील बदल होईल. बट द स्प्रिंग नेव्हर केम. पण हिवाळा त्या ठिकाणी, वसंत ऋतू काही येत नाही. नॉर्थ समर, उन्हाळाही येत नाही. द ऑटम गेव गोल्डन फ्रूट टू एव्हरी गार्डन. त्या शरद ऋतूमध्ये सगळीकडे सुंदर अशा प्रकारची सोनेरी फळं आलेली असतात. एव्हरी गार्डन. बट टू द जायंट्स गार्डन, पण त्या राक्षसाच्या बागेमध्ये शी गेव नन, काही आलेलं नसतं. ही इज टू सेल्फिश. आय वॉज द blossoms and golden fruit not in the selfish giant. त्या राक्षसाच्या बागेमध्ये का आले नसतात फळं, बिकॉज ही इज टू सेल्फिश. तो अतिशय स्वार्थी असतो त्यामुळं. सो इट वॉज ऑलवेज विंटर देअर. त्यामुळं नेहमी हिवाळा असतो. नाउ वी स्टॉप हिअर. In next video we see the remaining part of the lesson today. Goodbye. Thank you.